पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब वाडे बोलाई विरुद्ध शिवाजी मराठा 11 या दोन संघामध्ये पहिली लढत मैदानामध्ये येवाना सुरू झालेली आहे। प्रदीप न्यायनीत नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉन स्ट्राइक एंडला तुम्ही बघाल तर स्ट्राइक एंडला बॅट्समन आहे स्वप्नील। बाद झाला किरण वाईड चेंडू घोषित केला जाईल धावफलकावरती 5 धावा 1 गडी बाद। सामन्याला सुरुवात केव्हा झालेली आहे बरोबर 10 वाजता पहिला सामना सुरू झालेला आहे। निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला चेंडू टाकायचे आहेत। अंपायर काय कळत आहेत 6 धावा 6 आहेत 2 वाईड आणि 1 चौकार अशा प्रकारे 6 धावा धावफलकावरती आहे। सुरुवात 10 वाजता बरोबर आजचा पहिला चेंडू आपण पडलेला बघितला बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तयार अडवेल धावफलकाला गती मिळेल 6 वरून पुढे 7 धावा 1 गडी बाद 7। शिवाजी मराठा 11 संघ प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब वाडे बोलाई विरुद्ध शिवाजी मराठा 11 हा सामना आहे। कुणाल खोंड आज आयकॉन असणार आहे। पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लबचे निलेश शिंगवले अष्टपैलू खेळाडू अनिकेत ताकवणे 2 आयकॉन आयडॉल असणारा या संघामध्ये। यावेळेस फुलर लेनचा चेंडू हा फॉली करण्याचा प्रयत्न होता बॅटचा कुठलाही संपर्क नाही चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव। यष्टीच्या पाठीमागे तुम्ही कुणाल खोंडला बघताय या खेळाडूने गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपलं स्थान निश्चित बनवलेलं आहे। एक मजबूत खेळाडू म्हणून कुणाल खोंडची ओळख। यावेळेस फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मोठा लॉंग ऑफच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा चौकार। जगन्नाथ ढवळे प्रमोद शिंदे ऋषिकेश गावडे शुभम शेळके योगेश गायकवाड सोमनाथ गावडे शिवराज कांबळे शुभम पराठे जितेंद्र शेळके। ज्ञानेश्वर ढवळे हे कोच आहेत। पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब वाडे बोलाई संघाचे पहिलं षटक मैदानामध्ये संपलेला धावफलकावरती असतील धावा 12। सलामीची जोडी पहिल्या षटकामध्ये फोडली गेली पहिला फलंदाज 1 चौकार मारून बाद झाल्यानंतर 12 धावा धावफलकावरती। मला वाटते सुरुवात चांगली आहे कारण हे मैदान तुम्ही पहा किती सुरेख मैदान आहे। अशी मैदान तुम्हाला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतील आणि ज्या प्रकारे नियोजन या स्पर्धेचं आपण बघतोय सगळे आयोजक त्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील। अमित तापकीर प्रमोद कंद शुभम तळेकर ओमकार कंद पृथ्वी कंद या मंडळींनी ज्या प्रकारे आयोजनामध्ये ही स्पर्धा अत्यंत आखीव रेखीव बनवलेले आहे। मैदानाच्या सभोवताली शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून आपण जे बाउंड्री रोप बघतोय त्याचबरोबर बाउंड्री रोपच्या पाठीमागे जे बॅनर दिसत आहेत वर पॅन्डॉल आहे साइड स्क्रीन आहे त्याबरोबर गॅलरीज आहेत अतिथी कक्ष देखील मजबूत आहे एक अगदी भव्य दिव्य असा आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये खर तर क्रिकेट खेळणं क्रिकेटचा आनंद घेणं ही खेळाडूंसाठी निश्चित एक मोठी पर्वणी आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय तिसरा दिवस आजचा या स्पर्धेचा। अगोदरचे 2 दिवस आपण मैदानामध्ये बघितले प्रचंड रंगलेले। यावेळेस सामना चेंडू आकाशामध्ये मिड ऑन गोलंदाज चेंडू खाली झेल सुटतोय सोपा झेल इथे सुटलेला आहे। गोलंदाज निलेश शिंगवलेला आपण बघतो चेंडू टाकताना चेंडू खाली तो येऊ शकलेला नाही आणि त्याच्याकडून निश्चित ही मोठी चूक आहे। ज्यावेळेस आपण बघत असतो की गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर तो तितका वेगाने ज्यावेळेस त्याच्याकडे तो फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू कव्हर करणं निश्चित अवघड असतं परंतु चेंडू आकाशामध्ये जात असताना त्याला खूप वेळ होता चेंडू खाली येण्यासाठी तिथे तो निलेश शिंगवले येऊ शकला नाही। झेल मात्र इथे सुटतोय जीवदान मिळतंय किरणला। किरण बेरड फलंदाज जो स्ट्राइक एंडला होता 1 धाव। प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन आणि किरण बेरड ही जोडी मैदानामध्ये तुम्ही बघताय शिवाजी मराठा 11 संघाकडून। स्वप्नील देवकर गणेश निमगुडे किरण बेरड चिराग पावले
अमित ओवाळ, प्रदीप न्यायनीत, सोनू गवळी, अक्षय जाधव, आकाश काळे, प्रथमेश गोसावी, सागर गलांडे, योगेश राजगुरू, रोहन जाधव अशी तगडी स्टार कास्ट या संघामध्ये आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आणि प्रदीप न्यायनीत बाद. डॉन तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक 2. प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन धक्का क्रमांक 2. सुरुवात चांगली आपण म्हटलो होतो, कारण 10 धावांच्या पेक्षा जास्त सरासरी पहिल्या षटकामध्ये मिळाली, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जीवदान मिळाल्यानंतर प्रदीप न्यायनीत मोठ्या धावा काढू शकलेला नाही आणि तो स्वस्तात बाद झाला. नवीन फलंदाज गणेश निमगुडे मैदानामध्ये दाखल होईल. किरण बेरेड त्याच्या समेत. किरण बेरेड जरी छोट्या उंचीचा असला तरी एक मोठा ताकदीचा फलंदाज आहे. खूप काळ त्याने अनेक संघांसाठी सलामी दिलेली आहे आणि एक आश्वासक आपण म्हणजे मिस्टर डिपेंडेबल, त्या खेळाडूवरती संगणक विसंबून राहू शकतो किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो असा खेळाडू आहे तो म्हणजे किरण बेरेड. निलेश शिंगवलेचा सामना करेल किरण. नवीन फलंदाज गणेश निमगुडे ऑन स्ट्राइक. फील्ड सेटिंग तुम्ही बघाल. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, 2 क्षेत्ररक्षक कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर देखील आपण इथे दिसतोय. तर डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषा कव्हर करणार आहे. पॉवर प्ले मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती बघू. वाईडिश मिडॉन तयार आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. यावेळेस खाली राहिलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फाईन थर्ड मॅनला जाईल. अडवला. 1 धाव. इथे नवीन फलंदाज गणेश निमगुडेच्या खात्यावरती धाव फलकावरती तुम्ही बघाल 15 धावा, 2 गडी बाद. शिवाजी मराठा 11. पैलवान हनुमंत दादा गुलाबराव कंद यांचा वाढदिवस साजरा करतोय. हनुमंत दादांचं खरं तर त्यांचा खेळ क्रिकेट नाहीये. त्यांना क्रिकेट त्यांनी कधी खेळलेलं नाही किंवा क्रिकेट कसा खेळला जातो हे त्यांना काही वेळ माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळेस संदीप बाप्पा बोंडवेंच्या माध्यमातून या स्पर्धेत राजकरंडकचं आयोजन झालं त्यावेळेस त्यांनी बघितलं की हा खेळ सुद्धा खूप आकर्षक आहे आणि हनुमंत दादा क्रिकेटच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर सातत्यानं राजकरंडक असेल, PTPL असेल किंवा PTPL महाराष्ट्र असेल या सगळ्या स्पर्धांसाठी आणि आम्ही हनुमंत दादांचं सहकार्य बघितलं, टीम्स बघितल्या. हॅलो. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय हनुमंत दादांचं क्रिकेट प्रेम. चेंडू आकाशामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाही तिथे, सीमारेषा पलीकडे 4 धावा. एकोणीस वरती पोहोचेल. येस, 20 धावा, माफ करा. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 गडी बाद 20 शिवाजी मराठा 11 संघाच्या धाव फलकावरती धावा. तिसरं षटक मैदानामध्ये टाकलं जाईल. पॉवर प्ले आता संपेल परंतु रिस्ट्रिक्शन क्षेत्ररक्षणाचं कायम राहील. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं बंधनकारक असेल. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आता ठेवता येतील आणि क्षेत्ररक्षण करणारा संघनायक इथे कुणाल खोंड. योगेश गायकवाड क्षेत्ररक्षणामध्ये बदल करेल. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करतो. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉइंट अशी रचना आपण पाहतो. ऑफ साइड किंवा ऑन साइडला सीमारेषेवरती आहे. गोलंदाजी मार्ग वरती बदल होईल. नवीन गोलंदाज यावेळेस आहे तो शुभम शेळके. स्क्वेअर लेगला डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. पुत्रन सरांचा इशारा येईल. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती पुढे नेते. 21 धावा, 2 गडी बाद शिवाजी मराठा 11. पहिल्या क्रमांकासाठी 1,11,111 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 71,111 रुपये, तिसरा क्रमांक 41,111 रुपये, चौथा क्रमांक 21,111 रुपये. चेंडू
पुढे होता चेंडू, हा खेळला तो कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक तिथून फेक करेल तोपर्यंत एक धाव किरण बेरेड साठी, एक धाव शिवाजी मराठा 11 साठी. धाव फलकावरती 22 धावा. तिसरं षटक सुरू असताना उत्कृष्ट गोलंदाजांसाठी फलंदाजासाठी सलग 4 चौकार, सलग 3 षटकार, सलग 3 बळींसाठी 5,000 रुपये प्रत्येकी असं पारितोषिक आहे. तर शिरूर हवेलीतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक या स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य आहे आणि ही स्पर्धा फक्त पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित आहे. त्यामध्येही पुणे जिल्ह्यातील 20 जे आयकॉन आहेत त्यांना एकाच प्रत्येकी एका संघातून खेळता येईल. चेंडू आकाशामध्ये लॉंग ऑनला झेल टिपला, सुरेख झेल तिथे. तिसरा फलंदाज गणेश निमगुडे बाद. साहेब पहा, पत्रकार साहेबांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डॉन पोलीस अर्थात प्रदीप नयनी त्यांचा संघ मैदानामध्ये. पत्रकार साहेबांमध्ये आज पहा एनर्जी खूप आहे. समोरच्या संघातील फलंदाजांना जर चेंडू डॉट टाकला किंवा विकेट पडली, पत्रकार साहेबांचा जल्लोष आज आपण पाहतोय. जसे वारण्याचे वाहक आहेत, वारण्याचे वाहक म्हणतात बरोबर ना पत्रकारांना, तसाच जोश नक्कीच आज त्यांचा आपण इथं पाहतोय. त्यांच्या संघातील खेळाडूंना ते बाहेरून नक्कीच प्रोत्साहन देत आहेत. डोमे साहेब परत एकदा मायक्रोफोन वरती येतील. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद झालाय. 3 गडी बाद, 22 धावा शिवाजी मराठा 11 संघाच्या. निश्चित विनायक दाते सरांनी चर्चा केली, पत्रकार विजयराव लोखंडे यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये आहे. खर तर मला वाटत नव्हतं विजयराव लोखंडेंना सुद्धा क्रिकेटची जास्त आवड असेल, परंतु पीटीपीएलच्या स्पर्धेच्या निमित्तानं ते स्पर्धेशी जोडले गेले आणि त्यांना इतकी आवड तयार झाली की आज त्यांनी संघ सुद्धा दिलाय स्पर्धेसाठी. पत्रकारितेमध्ये विजयराव लोखंडे यांचं मोठं योगदान आहे. सातत्याने वेगवेगळे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत आणि ज्यावेळेस स्पर्धेचं वार्तांकन ते करत अत्यंत बारकाईनं त्यांनी या स्पर्धेचं वार्तांकन केलेलं आहे. यावरून या विषयामध्ये त्यांचं किती खोल ज्ञान आहे हे आपल्या सगळ्यांना त्याची प्रचिती आली. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव, धावफलकावरती पुढे जाते. स्कोर 24 धावा आणि आज त्यांचा संघ मैदानामध्ये आहे. विशेष म्हणजे संघाची बांधणी करत असताना सुद्धा मी बघितलंय की त्यांनी ज्या प्रकारे खेळाडूंना आपल्या संघात संधी दिलेली आहे, यावरून निश्चित एक चांगले दर्जेदार संघ मालक म्हणून आम्ही पत्रकार विजयराव लोखंडे यांच्याकडे बघू शकतो. चेंडू पुन्हा एकदा एक अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, ड्राईव्ह केला होता चेंडू, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक होता तिथे, एक धाव, धाव फलकावरती 25 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवाजी मराठा 11. आज त्यांचा संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. ओहो, फुल टॉस होता चेंडू, बाहेरची कड घेतली, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब चेंडूवरती जास्त धावा मिळाल्या नाहीत. ही निश्चित पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब साठी चांगली गोष्ट आहे. एका धावेबरोबर धाव फलकावरती पुढे 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाडूंनी या गोष्टीची नोंद घ्या. खरं सकाळचा पहिला सामना आहे. आपण मातीचं विकेट या स्पर्धेमध्ये बनवलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार विकेट आहे, परंतु ते सुरक्षित राखणं, त्या विकेटची काळजी घेणं हे खेळाडूंचं पहिलं काम आहे. त्यामुळं धावा घेताना तुम्ही विकेट वरून जाऊ नका, विकेटच्या बाजूने जा. आणि मी बघत असतो की टेनिस बॉल क्रिकेटर फारसे विचार करत नाही. तुम्ही आता बघा, तुम्ही दोन्ही फलंदाज विकेटवर उभे आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही रिलॅक्स वेळ असतो, ज्यावेळेस तुम्ही खेळत नसता, त्यावेळेस तुम्ही विकेटच्या बाहेर उभं राहायचं असतं. जरी तुम्हा दोघांना गप्पा मारायच्या तर विकेटच्या बाहेर या, तिथे जाऊन उभे राहा, मैदानामध्ये जाऊन उभे राहा. विकेटवरती उभे राहायचं नसतं किंवा विकेटवर चालायचं नसतं. जेवढा जास्त काळ तुम्हाला विकेट पासून लांब राहता येईल एवढी काळजी फलंदाजांनी घ्यायची असते. आणि क्रिकेटमध्ये खरं तर ती एक स्पिरिट असते, स्पोर्टमॅन स्पिरिट, ती खिलाडी वृत्ती असते. आणि जर एखादा खेळाडू सातत्याने विकेटवरती जात असेल, पिचवरती उखडत असेल किंवा बूट घासत असेल, तर तो फेअर गेम नाही होत, तर तो कुठेतरी गैरवर्तन होतं ते. आणि आम्ही त्यामुळे फलंदाजांना विनंती करतो की असं गैरवर्तन तुमच्याकडून अपेक्षित नाही. विकेटची काळजी तुम्ही घ्या, जास्तीत जास्त विकेट पासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, विकेटवरून धावू नका.
हॅलो सर, चेंडू विषयी मागच्या षटकामध्ये थोडस संभ्रम आहे. आपण परत एकदा खात्री करावी. पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव काढली, तिसरा चेंडू विकेट आहे, चौथा चेंडूवरती सिंगल आहे, पाचवा चेंडू पुन्हा वाईड आहे, सहाव्या चेंडूवरती एक धाव आहे, सातव्या चेंडूवरती एक धाव आहे. 7 चेंडू टाकले त्यात ते 2 वाईड आहेत. थांबा, सरांशी चर्चा करा. कदाचित इथं एखादा चेंडू राहून गेलेला असू शकतो. ओव्हरऑल षटकामध्ये 4 सिंगल काढलेले आहेत, 2 वाईड आहेत आणि एक विकेट आहे. ओनली 4 सिंगल. 4 सिंगल याच्यापेक्षा वेगळा स्ट्रोक नाहीये. पाच सिंगल आहेत बघा. खर तर या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो. मैदानामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार पंचांना आहेत आणि त्यामुळे पंचांचा निर्णय असेल ना, षटक संपलंय, ते 5 चेंडू मध्ये षटक संपलं तर ते कंक्लूड करणं काम स्कोररचं आहे. त्याने कुठेही त्याची वाच्यता करायची नसते की हा 5 चेंडू मध्ये षटक संपलं, या षटकामध्ये 7 चेंडू टाकायला लागले, हे कुठेही वाच्यता करायची नसते. ते अंपायरने षटक संपवलं, षटक संपलं. त्यामध्ये कोणता खेळाडू तक्रार करू शकत नाही किंवा दुसरा कोणी तक्रार करू शकत नाही. आपण काय असतो की आपल्याला फेअर गेम खेळायचा आहे. जर अशी काही गोष्ट तयार होत असेल, एखाद्या संघावरती अन्याय होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणून सूचना दिली की सरांनी परत एकदा कन्फर्म करा काय झालंय ते. आणि इथे स्कोररने लक्षात ठेवा की तुमचं प्रत्येक वेळेस लक्ष मैदानामध्ये पाहिजे. कॉमेंटेटरचं काम आहे, कॉमेंटेटर हा सुद्धा स्कोरर आहे. धावा सांगण्यासाठीच आम्हाला पैसे दिले जातात, दुसरं काही सांगण्यासाठी पैसे नसतात. पण आम्ही काय करत असतो की तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्हाला थोडीशी चांगली माहिती मिळावी, मॅच मध्ये सुद्धा रंगत निर्माण व्हावी म्हणून आम्ही भाषेचं त्याला एक वेगळं सौंदर्य देत असतो. हे आमचं काम आहे. आम्ही स्कोरर आहे. यावेळेस चांगला फटका, स्क्वेअर कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप मोठा गॅप, क्षेत्ररक्षक समोर येतो, तिथे अडवतोय. 2 धावा इथे मिळतील शिवाजी मराठा 11 ला. 2 धावा बरोबर धाव फलक पुढे पोहोचतोय. 32 वरून 34 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवाजी मराठा 11. एक जबरदस्त मॅच आपल्या या निमित्ताने या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये आयोजित केलेली आपण बघतो. या अगोदर राजकरंडक पर्व पहिलं ही स्पर्धा या मैदानामध्ये झाली होती आणि अत्यंत सुपर डुपर हिट झालेली स्पर्धा. आज पुन्हा एकदा एक मोठा महोत्सव या मैदानामध्ये आपण बघतो. एक टप्पा घेत चेंडू मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. तर त्या मालकांना विनंती करतो, आपण गाडी तिथून बाजूला घ्या. थोडस तकलीफ होते अगोदरच्या गाडीला. तुमच्या गाडीच्या पुढे एक गाडी आहे, त्या गाडीला बाहेर निघता येत नाही. मॅच मध्ये जाऊ लागोपाठचा दुसरा चौकार. या षटकामध्ये धावा काही प्रमाणात मिळत आहेत. लॉंग ला खेळलेला हा फटका अलॉंग द कार्पेट खेळला होता. क्षेत्ररक्षक समोर येईल, एका धावीबरोबर 39 वरती स्कोर पोहोचेल 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज योगेश मैदानामध्ये आल्यानंतर सूत्र बदललेले आहेत. आतापर्यंत जो डाव कुठतरी सुरू होता कूर्म गतीने, आपण म्हणतो कासवाच्या गतीनं, त्याला मात्र त्याने चित्त्याची गती दिलेली आहे.
भयंकर वेगवान सुरू होत आहेत. या षटकामध्ये 2 चौकार आलेले आम्ही पाहिले निलेश इंगवलेच्या आणि फटका योगेशनं ते फटके खेळलेले आहेत. तर किरण बेरड स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला हा फलंदाज खेळपट्टीला चिटकून राहिलेला आहे. यावेळेस चेंडू आकाशामध्ये मिडविकेटचा क्षेत्ररक्षक ते चेंडू खाली येतोय. जी चर्चा करत होतो आम्ही की खेळपट्टीला चिकटून उभा आहे किरण बेरड, मात्र तिथेच तो बाद होतोय आणि धक्का क्रमांक 4 धाव फलकावरती आता असतील 40-41 धावा. 41 लॉस ऑफ 3 किरण बेरड मैदानामध्ये असणार आहे. तर नॉन स्ट्राईकला तो असेल स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा योगेश. नेक्स्ट बॉल फ्री हिट निलेश इंगवले उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यस बिग हिट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तयार, मात्र झेल जरी टिपला असेल तर नुकसान होणार नाही. पुन्हा एकदा इथे फलंदाज बालंबाल बचावलेला आहे. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटक टाकायचे आहेत याची नोंद घ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाने. पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब वाडे बोलाई आपण इथे मैदानामध्ये बघतो. युवा स्टार पत्रकार विजयराव लोखंडे यांनी हा संघ या स्पर्धेमध्ये आणलाय. खाली राहिलेला पुन्हा एकदा चेंडू तिथेच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तयार. यावेळेस झेल टिपला आणि फलंदाज योगेश बाद. पत्रकार विजयराव लोखंडे आज खूप उत्साहात आहे. त्यांचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. धन्यवाद नरेशजी, परत एकदा मायक्रोफोन वरती येतील. 5व्या षटकाची सुरुवात इथे मैदानामध्ये. गोलंदाज शुभम, अप्रतिम गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. निलेश इंगवलेनं दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या, 8 धावा तिथे मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये शुभमनं पुन्हा एकदा धावा रोखल्या, 5 धावा तिथे मिळाल्या. पण चौथ्या षटकामध्ये निलेश मात्र काही प्रमाणात अंकुश ठेवू शकला नाही. तर सातत्यानं पारडं थोडंसं इकडे तिकडे होतंय या मॅच मध्ये. दरम्यान लॉंग ऑनला खेळलेला हा फटका अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण आज पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपण बघितलंय. झेल सुद्धा त्याने पकडलेले आहेत. निलेश इंगवलेने पहिला झेल सोडल्यानंतर तिथून पुढे खूप चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये चित्र बघायला मिळालं. खरं तर मैदान इतकं चांगलं आहे आणि त्यामुळे तिथं क्षेत्ररक्षण चांगलं होणारच आहे. प्रमोदने जर झेल टिपला तर 500 रुपयाचं बक्षीस पत्रकार विजयराव लोखंडे यांच्याकडून. आखूट टप्प्यात चेंडू बाहेर चिकट घे, चेंडू खूप वेगाने जातो सीमारेषेकडे आणि बाहेर 4 धावा. डीजे
4 धावांबरोबर धावफलकावरती 48 धावा. यावेळी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एकदम समोर आहे, त्यामुळं एक धाव शिवाजी मराठा 11 साठी. धावफलकावर 49 धावा 5व्या षटकामध्ये. सन्माननीय संदीपजी वाघोले साहेब यांचं आगमन इथे होत आहे. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं पैलवान हनुमंत दादा गुलाबराव कंद मित्र परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळी धावबाची संधी नेम चुकलेला. 2 धावा जिथे 1 धाव अपेक्षित होती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत आणि धावफलक 50 ओलांडतोय, पोहोचतो 51 धावा. 51 लॉस ऑफ 3 विकेट्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गडी बाद 51 धाव. योगेशचं कौतुक करावं लागेल. योगेशने 2 चौकार खेचत कमी वेळात जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तो बाद झाला. हवेमध्ये चेंडू, फाईन लेग तिथे तयार. हो झेल टिपला आणि 5वा फलंदाज बाद. मैदानामध्ये तुम्ही बघताय परफॉर्मन्स करतोय किरण बेरेड. स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला हा फलंदाज. चांगली फलंदाजी, मिड विकेटला चांगला फटका होता, परंतु 1 धाव तिथे केवळ अपेक्षित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पायचे खराब कलेक्शन आणि 2 धावा. दाने दाने फेली का होता है खाने वाले का नाम. या 2 धावांबरोबर धावफलकावर 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. किरण बेरड स्ट्राईक एंड वरती आहे. किरण बेरड आता किरण बेरड राहिला नाही, तो घोरपडी सारखा विकेटला चिटकून खेळतोय. खेळपट्टीवरती त्याने मुक्काम ठोकलेला आहे आणि शांतपणे तो गोलंदाजाची कत्तल करताना आपण बघतोय. यावेळेस गुडलेन्थ बॉलला, लॉंग ऑनला खूप चांगल्या पद्धतीने त्याने भिरकावलंय. 1-2 धावा तिथे किरण बेरेडला मिळणार आहेत आणि 2 धावांबरोबरच धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. 55 धावा. प्रदीप नैनित, आपल्या सर्व खेळाडूंना आणि आपल्याला विनंती आहे, आपण सगळ्यांनी पव्हेलियन मध्येच बसायचं आहे. अमोल कंद यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय, त्यांचंही सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. संदीप वाघोले, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. परत एकदा जाऊया नरेश ढोमे यांच्याकडे. अतिशय हाय व्होल्टेज सामना. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आणि मला वाटतं बेल्स पडली खाली. यस, फलंदाज किरण बेरड बाद. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये. किरण बेरड सलामीला येत आतापर्यंत खेळला, मॅरेथॉन इनिंग खेळला. मोठा फटका केवळ 1 चौकार त्याच्या बॅट मधून. मात्र 15 धावांचं योगदान किरण बेरड कडून शिवाजी मराठा 11 साठी. चांगली फलंदाजी किरण बेरड कडून. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 55, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शिवाजी मराठा 11च्या. तर गोलंदाजीमध्ये तुम्ही बघताय शुभम फराटेला, पत्रकार विजयराव लोखंडे, स्पोर्ट्स क्लब वाडेबोलाई. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी.
शुभम फराटेचा प्रयत्न होता, इथं हलकस अपील झालं, परंतु पंचांवरती त्याचा कुठला परिणाम नाही. एक धाव लेगबाईच्या रूपाने, एका धावेबरोबर धावफलक पुढे 56 धावा. 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 56 धावा धावफलक दाखवतोय. शेवटचे 2 चेंडू या डावातले शिल्लक आहे. जेमतेम 10 धावांची सरासरी राखण्यात यश मिळालं इथे. आणि अजून 2 चेंडू मध्ये कुठे जात आहेत बघायचं. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असावा. प्रसाद सहस्रबुद्धी सरांचा इशारा येतोय. वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलक पुढे घेऊन जाईल. 57 धावा. शुभम फराटे गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राईक एंड वरती आहे नवीन फलंदाज आकाश. बाहेरची कड, गॅप तिथे मोठा आहे. फक्त बघत राहिले क्षेत्ररक्षक तिथे. नसीमारेच्या पलीकडे 4 धावा. गणेश भांगरे प्रतिष्ठान काल या ठिकाणी संघ उपस्थित वेळेत न राहिल्यामुळे काल कित्येक संघांना या ठिकाणी पेनल्टी दिलेली आहे. शेवटचं षटक, हे षटक संपल्यानंतर लगेच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. लॉंग ऑन लाफ चेंडू, क्षेत्ररक्षण खराब, तिथे 2 धावा मिळणार आहेत. आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती असतील आता 63 धावा. विजयासाठी 64 धावांचं आव्हान असेल पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब वाडे बोल्हाई संघासमोर. युवा स्टार पत्रकार विजयराव लोखंडे यांच्या माध्यमातून ही टीम आम्ही इथं मैदानामध्ये बघतोय. खूप चांगली कामगिरी. संघ मालक विजयराव लोखंडे यांच्याकडून सगळ्या खेळाडूंसाठी ऑफर आलेले आहे. ऑफर अशी आहे, प्रत्येक षटकार खेचा त्यासाठी 251 रुपयाचं बक्षीस आणि प्रत्येक चौकाराला 101 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी राजे शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येणार आहे. आम्ही विनंती करतो या ठिकाणी सन्माननीय अमोलजी कंदे यांना आपण शिवप्रभूंच्या प्रतिमेचं पूजन करावं. सन्माननीय अमोलजी कंद यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येते. महाराजांची पूजा या ठिकाणी सुरू आहे. अखंड महाराष्ट्राची अस्मिता. आपल्याला विनंती.
नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. चला आनंद इथं चव्हाण कॅप्टन आलेले आहे त्या ठिकाणी. मॅच पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लब वाडे बोल्हाई विरुद्ध शिवाजी मराठा 11. या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना शिवाजी मराठा 11 ने 6 षटकामध्ये बनवलेले आहेत 63 धावा आणि पत्रकार विजयराव लोखंडे स्पोर्ट्स क्लबला हव्यात 64 धावा. 6 षटकामध्ये साधारणतः 10.5च्या सरासरीने धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि तेवढ्याच सरासरीने आता त्या पार कराव्या लागतील. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये यानंतर होणाऱ्या सामन्याचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये उपस्थित होतील. तिथे नाणेफेक होईल आणि पुढची इनिंग देखील लगेच सुरू होणार आहे. अजित पुत्रन सर आणि प्रसाद सहस्त्रबुद्धे सर तिथे काम करणार आहेत. माझ्या समोर स्कोरर मनोज शिंदे उपस्थित आहेत. विनोद शिंदे स्कोरर या स्पर्धेचं वृत्तांक स्कोरिंग करतायत. त्याचबरोबर tenniscricket.in चे टेक्निशियन तिथे या स्पर्धेचं दर्जेदार प्रक्षेपण करण्यासाठी तयार आहेत. संदेश कंटे ऍज अ टेक्निशियन काम करतायत. tenniscricket.in चे लाईव्ह कॅमेरामन त्यांच्या दर्जेदार कॅमेरा वर्कच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक अप्रतिम सादरीकरण अप्रतिम प्रेझेंटेशन युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर करतायत. या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे आणि यानंतर या सामन्याचा आखो देखा हाल हिंदी मधून आपल्या समवेत असतील. मॅच सुरू होत आहे. इकडे आपण नाणेफेक करणार आहोत. चलो सुनिए कमेंट्री का हाल और हेमंत दास सर इनकी जुबानी. आइए सर, स्वागत है. बहुत बहुत धन्यवाद. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद को उठा के मारने की कोशिश. गेंद हवा में, फील्डर उसके नीचे और पहले ही गेंद पे शायद दूसरे गेंद पे शायद यहाँ पे कैच हुआ है. बड़ी जबरदस्त शुरुआत है एक तरह से ये. और बाउंड लाइन पे एक अच्छा कैच था कि काफी देर गेंद हवा में थी और इतना कभी कभी आसान नहीं होता जब हवाएं चल रही हो और बहुत ज्यादा ऊपर हो गेंद, तो कभी कभी मुश्किल होता है. लेकिन एक अच्छा कैच पकड़ा वहां पे. तो जिस तरह से शुरुआत चाह रहे थे वो स्टार पत्रकार जो 11 है उस तरह की हुई नहीं. पहले बल्लेबाजी करते हुए शिवाजी मराठा 11 ने 63 रन बनाए निर्धारित 6 ओवर में 6 विकेट के नुकसान पे. और उसके बाद 64 रनों का टारगेट का पीछा करते हुए पहली ओवर के दूसरे गेंद पे बड़ा विकेट. एक अच्छा आयोजन, क्योंकि हम कोरोना के बाद जो है स्थिति जो थी और उसके बाद जब आए हैं वापस आए तो जम कर आए हैं और एक बड़ा आयोजन यहां पे देखने को मिला इस फूल गांव में. गेंदबाज तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इसको घुमा के मारने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. डॉट बॉल. 6 ओवर के मैच में पहले 2 ओवर जो है पावर प्ले रहेंगे और आपके पास बहुत ज्यादा समय नहीं होता है. जब आप टारगेट का पीछा कर रहे होते हैं बहुत ज्यादा समय नहीं होता, तो एक मोमेंटम गेन करना बहुत जरूरी है यहां. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. लो फुल टॉस थी. मैडॉन पे गेंद गई और 1 रन से
खाता खुला यहां पे। तो पहला रन विजय लोखंडे स्पोर्ट्स क्लब का पहला रन मीटर एक तरह से चालू हुआ। एक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, एक अच्छा बेहतरीन रन अप। एक और फुल टॉस गेंद और इसको सीधे स्ट्रेट बैक पास द बॉलर खेला और गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए अलोंग द कारपेट। अंपायर का ऐसा नियम होता है, ये आप ऑन साइड में बल्लेबाज के जो लेग साइड होता है ऑन साइड में बिहाइंड द विकेट पॉपिंग क्रीज के अगर पीछे अगर 2 खिलाड़ी से ज्यादा हैं तो वो जो है नो बॉल करारते हैं। और ये जो आप देख रहे हैं फील्डिंग रेस्ट्रिक्शन सर टेस्ट मैच में भी लागू होता है। कॅप्टन चला, नागेश्वर टीमचे कॅप्टन चला। या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे, नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब या ठिकाणी उपस्थित राहा। नागेश्वर स्पोर्ट क्लब संघाचे संघनायक स्विंग एंड द मिस, एक और डॉट बॉल यहां पे। या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपल्या समेत मान्यवर उपस्थित असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूलचे प्राध्यापक सन्माननीय शिंदे सरांना विनंती, आपण टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे। शिंदे सर, आपण या ठिकाणी खूप मोठं योगदान आयोजकांसाठी आपलं मोठं योगदान आहे, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेकीसाठी। एक और रन आउट यहां, बहुत अच्छी फील्डिंग मिड विकेट पे। ठिकाणी सर आपण इथं या। कॅप्टन हा आनंदा इकडं प्रथमतः या ठिकाणी टॉच होणार आहे सर, नाणेफेक आपण करायची आहे। आनंद चव्हाण थँक्यू सर। आनंदा धन्यवाद। आनंद चव्हाण एक पुणे जिल्ह्यातील मोठे क्रिकेटर आहेत, नामवंत खेळाडू आहेत आणि आज ते फुलगावच्या सैनिक शाळेवरच्या मैदानावरती मला वाटतं प्रथमतः खेळण्यासाठी आले असावेत, कारण इथं ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धा ही पहिली आहे। एक चौकार जातोय मैदानामध्ये, संजीवनी देणारा चौकार असेल। आनंद, आपण मॅच चालू आहे त्याच्यामुळे 1-2 मिनिटं तुमच्याशी चर्चा करणार आहोत। आज गणेश भाऊ भांगरे टीमचे कॅप्टन आहात, कशी संघ बांधणी केलेली आपण? ॲक्च्युली आमची संघबांधणी म्हणले की सगळे आमचे प्लेयर आहेत, सगळे माझे तालुक्याचे प्लेयर आहेत, म्हणजे गाववाईजचे प्लेयर आहेत आणि आमच्या टीममध्ये एकही बाहेरचा प्लेयर नसतंय आणि जवळपास आमची 12वी-13वी टुर्नामेंट आहे। आमचे सगळे प्लेयर आहेत जे फक्त मावळ तालुक्यातलेच प्लेयर आहे। गोलंदाजांवरती प्रथमतः तू या ठिकाणी शतकरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला, असे कुठले गोलंदाज आहेत त्यांच्यावरती तुझा विश्वास आहे आणि तू त्याच्यामुळे शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे? गोलंदाज म्हणले की आमच्या टीममध्ये निलेश जगे आहे, आशिष मोहिले आहे आणि नथुभाऊ आहे आणि JP राऊत, हे असे 4 गोलंदाज आहेत। त्यांच्यावर मला खूप भरोसा आहे आणि ते खरंच या सीझनला खूप चांगली बॉलिंग करत आहे। धन्यवाद, ऑल द बेस्ट।
जरूरत होता है आपको मोमेंटम गेन करने के लिए। थोड़ी सी ये टीम जो है डिरेल्ड हो रही है यहाँ पे। 64 रनों का टारगेट है और 10 रन पर 3 विकेट और दूसरा ओवर चल रहा है यहाँ। अक्षय एक इवेंटफुल, पहली गेंद पे चौका लगने के बाद दूसरी गेंद पे विकेट। जब ये मैच शुरू हुआ था तो उस समय भी पहली गेंद पे चौका लगा था और दूसरी गेंद पे विकेट। एक बार फिर से रोड वाले छेद से जोरदार अपील और एलबीडब्ल्यू करार दिए गए यहां पे। नीलेश इंगोले, इस तरह से चौथा झटका। बताता है कि बिल्कुल गेंद जो है स्टंप्स की ओर, विकेट की ओर लग रही थी। एक अच्छा निर्णय, फिर से तैयार गेंदबाज। कट करना चाहते थे, थोड़ी सी उछाल इस वक्त। पिछली गेंद थोड़ी सी नीचे रह गई और ये गेंद थोड़ी सी ऊपर उठ करके गई है। तो डबल पेस कहीं ना कहीं स्टंप्स में विकेट पे नजर आ रही है ये। तो काफी इवेंटफुल ओवर। 2 विकेट इस ओवर में अभी तक गिर गए हैं। 10 रन, 64 रनों का टारगेट है। टॉस जीतने के बाद जो है पहले फील्डिंग करने का फैसला किया था। इस बार इसको उठा के मारने की कोशिश, गेंद हवा में, विकेट कीपर उसके नीचे और एक और विकेट, 5वां झटका। ये मारना चाहते थे, टॉप एज लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। अभी भी 10 रन है और इस ओवर में 3 विकेट गिर चुके हैं। सिर्फ एक पहले गेंद पे चौका आया था नए बल्लेबाज जगन्नाथ। ये दूसरी छेड़ पे, क्योंकि जब गेंद हवा में थी तो बैट्समैन क्रॉस कर गए थे। तो ओवर समाप्त, 5 रन बने और 3 विकेट इसमें गिरा। बहुत ही बेहतरीन ओवर कह सकते हैं, मैच टर्निंग ओवर अपने शिवाजी मराठा 11 के लिए। यहां पे अक्षय ने एक ओवर में मात्र 5 रन खर्च किए और 3 विकेट यहां पे दिया है। एक अच्छा ओवर। प्रथमेश, ग्यारह रन और 5 विकेट गिर जाएं
तो बहुत मुश्किल होता है ऐसे स्थिति में। कप्तान के ऊपर बड़ी जिम्मेदारी, योगेश के ऊपर, इसको कवर्स के ऊपर उठा के मारने की कोशिश। अच्छी फील्डिंग वहां पे, क्योंकि टेनिस बॉल पे बाउंड लाइन पे फील्डिंग करना एक बहुत बड़ा चैलेंज होता है। गेंद कितना उठेगी, किस हिसाब से बाउंस लेकर के आपके ऊपर से चले जाएगी, बहुत मुश्किल होता है। तो यहां पे फील्डर ने पहले ही से अपने आप को थोड़ा सा एडजस्ट किया पीछे की ओर, और 2 रन लेने में कामयाब रहे। स्कोर बढ़ता हुआ यहां पे 13 रन। योगेश तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अंपायर को पार किया। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, नीचे रह गई, ऑफ स्टंप के पास से निकल गई है कि एंगल बनाती हुई। टी नटराजन को अभी हमने ऑस्ट्रेलिया सीरीज में और आईपीएल में इस तरह की गेंदबाजी करते हुए देखा था कि बहुत ज्यादा पेस नहीं होने के बाद भी जो है अक्रॉस द एंगल जो है बल्लेबाज की ओर जा रही थी, राइट हैंड बल्लेबाज की तरफ। इस बार इसको उठा के मारने की कोशिश, आगे आए थे लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। बहुत जरूरी है कि गेंद के लाइन में आकर करके बल्ले के बीचों बीच लेकर के ऑन द राइज आपको स्ट्रोक्स खेलने पड़ेंगे, तभी जाकर के आप इस तरह की गेंदों को काउंटर कर पाएंगे। यहां पे 13 रन, 5 विकेट, तीसरा ओवर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार इसको उठा के मारने की कोशिश, डीस वाइड इस मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद। हालांकि एक अच्छा एफर्ट था, कैच छूटा जरूर लेकिन एक अच्छा, थोड़ी सी हां ना की स्थिति, थोड़ा लेट कॉल था तीसरा रन, लेकिन अंत भला तो सब भला। शायद 1 रन शॉट आ रहा है अंपायर का, 2 ही रन काउंट होंगे यहां पे। बहुत जरूरी है कि जब आप 22 यार्ड की, 22 गज की जब आप दूरी तय करते हैं तो 2-3 इंच के लिए आप जो है, अगर आप क्रीज को पूरा अंदर नहीं बैठ लाते हैं तो आपका पूरा का पूरा जो है मेहनत बेकार हो जाता है, और आपके साथ आपके पार्टनर जो दौड़ते हैं उनका भी मेहनत बेकार होता है। तो बल्लेबाज कोई नहीं चाहता कि इस तरह से शॉर्ट रन हो, लेकिन कोशिश करें कि जो है बल्ला पूरा अंदर तक जाए। 15 रन, 5 विकेट, अच्छी गेंद, इंतजार किया और इसको पॉइंट की ओर खेल कर करके 1 रन पूरा किया। स्कोर बढ़ता हुआ 16 रन। तीसरा ओवर चल रहा है, 16 रन, 64 रनों का टारगेट है। इसके बाद आपको जो है 3 ओवर और मिलेंगे। हालांकि क्रिकेट में कोई चीजें नामुमकिन नहीं होती, जब तक आखिरी गेंद ना हो जाए आप कुछ भी नहीं कह सकते। कल हमने शायद यहां पे देखा कि आखिरी के 6 गेंदों पे 6 छक्के लगा कर करके मैच जीते गए थे, तो कुछ भी हो सकता है। इस बार इसको कवर्स की ओर पुश कर कर करके 1 रन पूरा किया। आखिरी के 2 ओवर में 40-42 रन भी टारगेट चेज हो जाते हैं, कभी कभी तो ऐसा भी होता है, और 6 बॉल पर 36 रन चेस किए गए हैं। तो हिम्मत नहीं हारनी चाहिए आपको यहां पे, क्योंकि आपके सामने लक्ष्य दिख रहा है, बस आपको उस लक्ष्य तक पहुंचना है। साम दाम दंड भेद नीति सभी चीजें अपना कर करके वहां तक पहुंचना पड़ता है। तो 3 ओवर की समाप्ति, 17 रन, 17, 5 विकेट के नुकसान पे। अक्षय कंटिन्यू करेंगे। बड़ी जबरदस्त गेंदबाजी किया है शिवाजी मराठा 11 के गेंदबाजों ने। एक अच्छा जो है स्कोर खड़ा किया। बाद में गेंदबाजी अगर आपके पास इस तरह से हो और आपके गेंदबाजों के ऊपर आपको भरोसा है, तो आप छोटे से कुछ भी टारगेट को आप डिफेंड कर सकते हैं। इसी बीच अक्षय की गेंद को, इसको उठा के मारने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर पर एक अच्छा कैच, शानदार कैच। वो एलिवेशन, वो ताकत जनरेट नहीं कर सके जो गेंद को सीमा रेखा के पार कर सकती थी। एक और विकेट, 6ठा विकेट कप्तान के रूप में।
ड्रीम स्पेल अक्षय का कंटिन्यू यहां पे जारी है, 4 विकेट ले चुके हैं अभी तक। इस बार इसको पुल करने की कोशिश, लेग स्टंप के बाहर, अंपायर का इशारा, वाइड का यहां पे एक और अतिरिक्त रन। अठारह रन। कप्तान योगेश इसको उठा के मारने की जो फुल स्विंग होता है बैट का, वो शायद पूरा जनरेट नहीं कर सके। इस बार इसको पुल किया, लेकिन वहां पे शॉट फाइन लेग पे खिलाड़ी मौजूद, एक ही रन से संतुष्ट करना पड़ेगा। गैप्स ढूंढने पड़ेंगे क्योंकि ग्राउंड बड़ा है यहां पे, तो आपको ग्राउंड में आपको बड़े गैप्स नजर आएंगे। तो वहां पर आपको जो है कभी कभी अच्छा शॉट जो है अगर फील्डर के पास चला जाए तो उसकी वैल्यू जो होती है थोड़ी कम हो जाती है। इसलिए टाइमिंग के साथ साथ प्लेसमेंट जो है दो फील्डरों के बीच में, वो भी कहीं ना कहीं बहुत जरूरी होता है। अक्षय तैयार, रोड वाले छोर इन से, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, थोड़ी धीमी गति की गेंद, फॉक्स किया, जीतेन थे बल्लेबाज वहां पे, 1 रन लेने में कामयाब, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पे खेलने के बाद। बीस रन। 64 रनों का टारगेट, 20 रन है। इस बार इसको ऑन द राइज खेला है, डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद। मैं अभी भी 2 गेंद पहले भी बता रहा था कि आपको कहीं ना कहीं जो है गैप्स में खेल करके के रन बनाने पड़ेंगे। अगर आप एक ओवर में 6 गेंदों पे कम से कम 2-3 भी डबल लेते हैं और 1-2 बड़ा स्ट्रोक्स लगते हैं, तो फिर भी आप जो है जो रन चेज है उसमें कहीं ना कहीं बने रहेंगे। ये ज्यादा जरूरी है कि बड़े स्ट्रोक्स के साथ जो है स्ट्राइक रोटेट, डबल ट्रिपल भी होता रहा है, क्योंकि ग्राउंड बड़ा है। फिर से इसको मारने की कोशिश, ये शायद जरूरत नहीं थी, क्योंकि वो जानते हैं कि कोई बैकअप नहीं था वहां पे, जहां पे 1 रन था वहां पर एक ओवर थ्रो एक्स्ट्रा के रूप में मिला। लेग बाई का इशारा, 2 रन लेने में कामयाब एक ओवर थ्रो में। इस बार इसको उठा के मारने की कोशिश, डीप मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद, लेकिन 6 रनों के लिए बड़ा ही बेहतरीन शॉट, एक अच्छा पिछले ओवर में आखिरी गेंद पे छक्का लगने के बाद जो है आखिरी के 2 ओवरों में टारगेट 40 रन से नीचे आई है। तो एक कहीं ना कहीं आशा जो है कि किरण जग रही है यहां पे। पत्रकार विजय राव, लोखंड स्पोर्ट्स क्लब, 4 ओवर 29 रन और आखिरी 12 गेंदों पे 2 ओवर में 35 रनों की जरूरत है। एक अच्छा मैच, बड़ी अच्छी शॉट थी आखिरी गेंद पे जीतेन की। शायद गेंद के लाइन को मिस कर रहे हैं यहां पे, कहीं ना कहीं जो है आपको कहीं ना कहीं गेंद के लाइन में आकर करके आपको स्ट्रोक्स लगाने पड़ेंगे। खड़े खड़े जो है आप अगर स्विंग करना चाहते हैं तो शायद संभव नहीं है यहां। अच्छी गेंद, थोड़ी सी धीमी गति की गेंदबाजी कर रहे हैं, जिससे कि गेंद जो है बल्लेबाज के पास थोड़ा सा लेट पहुंच रहा है और बल्लेबाज जो है उसको पहले खेलने की कोशिश कर रहे हैं। तो एक अच्छी रणनीति यहां पे लगता कप्तान की, कप्तान डॉन। अच्छी गेंद,
बहुत अच्छी गेंद, पहले 2 गेंद धीमी गति के कारण, उसके बाद जो है उसको इस बार तेज गति की गेंद डाली, लेकिन अच्छा स्ट्रोक। जितेन अच्छा कनेक्ट कर रहे हैं, बड़ी जबरदस्त, क्योंकि टाइमिंग उनकी बड़ी अच्छी लग रही है। ये भी अलोंग द कारपेट सीधा मिड विकेट पे फील्डर के पास गई थी। थोड़ी सी अगर 5 मीटर इधर या उधर होते तो 4 रन होता है यहां पे। ये देखिए, ये मॉडर्न डे क्रिकेट का स्टाइल है आज। ये आज से 10, 12, 15 साल पहले इस तरह की स्ट्रोक्स को जब भी कोई खेलता था तो कप्तान या टीम मैनेजमेंट उसको बोलती थी कि ऐसे मत खेलो, लेकिन आज ये जरूरत है। हमने टेस्ट मैच में भी देखा है कि ऋषभ पंत जो है इस तरह की स्ट्रोक्स खेल रहे थे और भारत को बहुत बड़ी जीत दिलाई। एक और धीमी गति की गेंद। जितना गेंद बल्ले पे धीमा आ रहा है स्ट्रोक्स खेलने के लिए, उतना ज्यादा मुश्किल हो रही है। स्कोर बढ़ता हुआ यहां पे 33, 31 रनों की और जरूरत। 7 गेंद 31 रन। बड़ी अच्छी गेंद, डॉट बॉल। ये कहीं ना कहीं अगर इस गेंद पे एक बड़ा स्ट्रोक्स आता तो आप 30 के नीचे आते। 24-25 जो है शायद एक हाइंड साइड रहता कि हम टारगेट के आसपास पहुंच सकते थे, लेकिन बड़ी अच्छी यहां पे गेंदबाजी। स्वप्निल शायद यहां पे थे जिन्होंने बहुत ज्यादा आजादी नहीं दी। छह गेंद पे 31 रनों की जरूरत आखिरी इस ओवर में। पहला मैच, तीसरा दिन है ये। हनुमान दादा गुलाबराव कंद, उनके जन्मदिन के उपलक्ष्य पे ये टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया। और अक्सर ये एक बहुत बड़ा जेस्चर होता है क्रिकेट में कि आपके जन्मदिन पे के उपलक्ष्य पे आप जो है एक कोई खेल का आयोजन करते हैं। और नेताजी सुभाष चंद्र बोस के नाम पे भी एक ग्राउंड है, और तो कहीं ना कहीं एक बहुत इसके पीछे एक अच्छी भावनाएं जुड़ी हुई है। और नेताजी का भी जन्मदिन जो है 23 जनवरी को आने वाले कुछ दिनों में ही है। और हनुमान दादा गुलाबराव कंद भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा। और यहां पे बगल में आपको एक टीवीएस मोटरसाइकिल भी मैन ऑफ द सीरीज के रूप में भी चमचमाती हुई टीवीएस भी नजर आ रही है। इसको उठा के मारने की कोशिश, चूंकि विकेट कीपर आगे है इसलिए बहुत ज्यादा बल्लेबाज को आजादी नहीं मिलेगी कि वो आगे जाकर के स्ट्रोक्स खेले। डाउन द विकेट खेलने की कोशिश शायद नहीं होगी क्योंकि विकेट कीपर आगे खड़ा है यहां पे। लेकिन 31 रन 5 गेंदों पे 5 बड़े हिट। एक और मिस। तो लगातार 3 गेंदें, पिछले ओवर की आखिरी गेंद पे भी डॉट बॉल थी और इस ओवर के पहले 2 गेंद पे भी जो है डॉट बॉल। तो लगातार 3 गेंदें जो है जहां पे आपको बड़े रन चेस करने हैं और वहां पे लगातार 3 डॉट गेंदें, तो कहीं ना कहीं मुश्किल में थोड़ी सी पत्रकार विजय राव गौड़, लोखंड स्पोर्ट्स क्लब। इस बार उसको उठा के मारने की कोशिश, लॉन्ग ऑन के ऊपर से 1 बाउंस 4 रनों के लिए। वेलकम बाउंड्री है यहां पे। सैंतीस रन बने हैं और 27 रनों की और जरूरत। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, बहुत ज्यादा बाहर। हेलीकॉप्टर जैसे पंच स्विंग करना चाहते थे, गेंद कनेक्ट नहीं हो रही है। शायद मेरे हिसाब से अगर थोड़ा सा इनको ऊपर भेजा जाता तो स्थितियां थोड़ी सी डिफरेंट होती। उठा के मारने की कोशिश, बल्ले का टॉपेज लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। एक और झटका तो कंटिन्यू यहां पे विकेट गिरता हुआ। तो अब लग रहा है कि तकरीबन जो है जो संभावनाएं थी सारी वो
दो गेंदे आखिरी के 26 रनों का बहुत बड़ा पहाड़ जैसा लक्ष्य। एक और डॉट बॉल। जो सेकेंड इनिंग में जो मोमेंटम चाहिए था, जो कनेक्टिविटी चाहिए था, शायद वो बल्ले से निकली नहीं, इसलिए थोड़ी सी स्थिति जो है मुश्किल में यहां पे। आखिरी गेंद इस मैच की, इस बार उसको उठा के मारने की कोशिश, लेकिन लॉन्ग ऑफ पे फील्डर मौजूद। तो रन आउट यहां पे आखिरी गेंद पे। तो इस तरह से पारी समाप्त। एक अच्छी जीत, करीब करीब जो है 25